ए, चंपा काय काय करू राहिली? काय करू मी दिसत नाही. सांगितलं मला आज एवढा रूम साफ कर. कसं कीर्ती बाई साफ करणार? मग आता एक केलं का लय झालं का एवढं 10-20 गोण्याच्या बाहेर टाकायच्या मेन कबर कसं उचलू मी? जरा तुम्ही मदतीला या जरा. हा हा? जरा मदत करा ना मला. नाही मला मळ्यात जायचंय. मळ्यात हा काय काम आहे मळ्यामध्ये तुमचं आता? काय जाऊन पाहत होती गडी काय करते काय नाही बाकी काय तरी बाई मी काय बोलतो जा तुम्ही मळ्यामध्ये नंतर जरा अर्धा तास तर मला मदत करू लागा. मग जा नंतर. हा मदत करू लागो तुम्ही. एखादी कुठे तरी बाई ठेवायची इथं मला मदतीला. नुसतं मला सांगता हे काम कर ते काम कर आणि लगेच निघून जाता नाही का? बाई नको बाईचे काही काम नाहीये तुला एकटीला घरातलं काम काय लय जड नाही झालं. अरे घरातलं काम कुठे? दुसरी खोली आहे. तुम्हाला भाडं तरी ठेवायचं आहे ना कोणतरी. भाडू तरी ठेवायचं हा आहे. मग आज 2 दिवस जाईल जाऊ दे तूच घे साफ करून मी येतो थोड्या वेळ मदत. हा आता कसं आहे मला असं वाटतं 9-1 वर्ष झाली आपल्या लग्नाला. मग तर पोरसोर काय व्हायना रे आपल्याला. होईल ना. मग अजून काय म्हातारी झाली का आपण? म्हातारे काय मग एवढे डॉक्टर केले बाबा हे ते काय चाललं? काय नाही बाबा नाही होतं बसते बा तुम्ही. काय आईला पार कुठं असं पडला तुमचा तरी फक्त मला काळजी नाही. हा? म्हणजे काय म्हणायचं? काय विचार करते ना तुम्ही? काय विचार करतो मी तिला नाही विचार काही. या इष्टिकेचं काय करायचं आता? आधी इथे ते ना बाबा काहीतरी आता मला हातपाय हलवत हात पाय हलव जरा. हात पाय हलव. अजून दिवस जगते तू. मी आहे ना तिला तेच सांगत होतो हा 9 वर्ष झाले लग्नाला अजून काय याला काय आजार बिजार आहे काय हिला? अहो आजार बिजार काय तर होईल ना. आम्ही काय म्हातारे थोडी नाही. हा, आमची बरं. इष्ट येतं. आज ना उद्या होईलच ना पोरं. अहो आताच्या पोराच्या हात लागणार होते ना स्वतः पोरं काढून फेकी माहिती का? हे किती हा ना. आहे? हा काय बोलताय? लग्नाच्या आधी 2-4 नाही. महिने होईल राहते. 9 वर्ष झाले हो. हा, मग सांगा बरं बघ या जेवणाचं काय खरंय का? कोणाचं मरण कोणाला माहितीये का? मला एक समजत नाही. तुम्ही सकाळ सकाळ काय आमच्या घरामध्ये काय आग लावायला नाही आलात तसं काय? नाही मला बरोबर मग? नाही वाटत. पण तुम्हाला काय करायचं? आम्ही आमचं नवरा बायको बघून घेऊ ना. तुम्ही कशी आगामी तुम्ही आता बघता 9 वर्ष झाले ना. अरे ते आमचं आम्ही बघू ना. तुम्ही कशाला येताय आमच्या इथं हे मध्ये? बाय, ते तू आहे का आग- बाबा एखादा बायको करून टाक आता. काय? हा मी तुला वाटलं पाहून देतो. हा तू पाहायचं काम हा कर. आहे अहो, चल काय माय काय पाहायचं काम कर. मी आहे ना तुमची बायको अरे लग्नाची. एवढी प्रॉपर्टी करते काय लग्नाची राह ना तू राह ना तुला काय नाही म्हणतो का? नाही नाही मला नकोय मला ती. उलट तुला तिला पोरं झाले का तू सांभाळ. उलट तू आपल्याला आधार होईल ना ते काय? बोललं. सवत नकोय मला. हा, नको. मग त्याच्या बिचारा परपंच बुडी काय मग एवढी प्रॉपर्टी काय करते मग अहो तुझं प्रेम कमी होईल माझ्यावरचं. तुम्ही माझ्याकडे लक्ष देणार नाही. कुत्रे कोलेच खातील ना ते तसं इष्टे. नाही. तुझ्यावर जेवढं प्रेम आहे ना तेवढंच राहील त्याच्यात कमी होणार नाही. पण असं आहे आपल्या प्रॉपर्टीचं करायचं काय एवढं. सांग बरं बा कुत्रे कोले खाऊन जातील माहिती का? मग चोर खाऊन जातील परत आपले हाल म्हातारपणात. पण अहो सवत आणणार तर मला नाही सवत. याले का बायको तिथं सारखं रडून नाही आहे ना. तुम्हाला कोणी सांगितलं सकाळ सकाळी आमच्या घरी येऊन सांगायला? आमच्या आजारात 3 बायका केल्या हा मग पोरं झाले मग. हा, त्याच्या खानदारी सवय ती. म्हणजे तुम्हाला काय अजून अजून 2 करायचे आहेत? नाही एक करू. आणि आता काय आहे का आता बायको पाय एवढे ते करू पाय एक तेवढं बस, हा. तेवढं तू आहे ना 4-8 दिवसात पाहून घे. आहे एक आहे. आहे का? हा आता टाकून दिले तिला तर दुसरा घ्यायची. म्हणजे चालेल तुम्ही ना, ते चालेल. विचार करूनच आले होते का यांच्याशी बोलायला माझ्या अहो, तो नवऱ्याशी? तर लय दिवस मला नाही, म्हणलो होतो मला लय मी. बरेच वेळा बोलला बरं होता का तो. म्हणलं एखादी जेब काय काय बरं म्हणलं एखादी भेटली तर. पण तुम्ही त्यांच्याशी बोला. तुम्ही आज विषय हा माझ्याशी छेडला आज. अरे तुझ्या संघ म्हणजे मी कसं आहे तू 2 शब्द विचारलं म्हणजे बरं राहील का हो बाबूराव. बरं जाऊ का मी काय तुमचा विचार घ्या नाही कळव मला. हा मला लागले तर मग आपण बरोबर जाऊन गेलो असतो. असं करतो हा बरं ये ना तिकडे बसेल मी पाराव ये. हा पारवा येतो मी. हा? चालेल हा, चालेल. ये विचार घ्या तुमचा. ऐका ना हा होईल ना आपल्याला अजून 1 वर्ष वाट बघू. आणि मग त्याच्यानंतर नाही झालं का मग तुम्ही लग्न करा. पण आता अरे 1 वर्ष मानता 9 वर्ष गेली. तू आता थांब. हे लग्न केल्याशिवाय जमायचं नाही. आता दुसरं का करून म्हणजे झालं तर आपल्यालाच पुढं सांभाळायचं का. सांभाळायला कोण राहील. पोरं सोरं झाली म्हणजे तेच सांभाळतील आपल्याला. हा सवत राहू दे ना. सवतीला काय तुला काय तुझ्या आणि माझ्या प्रेमात फरक नाही पडायचा. पण माझं मनच नाही तयार होतं तुला काय अंतर देणार नाही मी. सगळा कारभार तुझ्या ताब्यात घेईल. त्या बायकोकडे काहीच देणार नाही. तिला पण पोरं होतील कशा होईल? होतील म्हणजे आता कसं आहे
झाले तर झाले म्हणजे होतीलच 100%. डॉक्टरने थोडा हे सांगितलं होतं तुला गोळ्या औषधं खायला, तू खातच नाही वेळेवर असं. खाल्लं ना आता कंटाळलं मला गोळ्या औषधं खाऊन खाऊन. बरं. थोडं नवस कावस केले तरी अजून हे, काहीच नाही. मी जातो आता तिकडे, जातो तिकडे बाबूरावकडे जातो आणि थोडी चौकशी करतो. झाडू घेऊन हा. येतो घरातून. लवकर या जरा संध्याकाळी. बरं मी काय आता ऐक ना, बोल. ते बहिणी ते फारकं झाले ना, आपल्याला दुसरा ठेव द्या ना म्हणजे काय का सौतीवर एखादं पाहिजे ना ते. आहे ना आले बरी लय बरी. इष्टकले त्याच्याकडे पहिल्या बायकोला त्याच्याला म्हणून पोरा करता करायची. तर मग आहे की तयारी. माहित तयारी केली. बरं त्याला मी ना भेटलो होतो मी दोघं नाव त्याला त्यांच्या घरी गेलतो. पहिले ते ना ऐक तो आहे ना येऊ राहिला इकडं. त्याला म्हणलं आम्ही पाराव बसले. मग तो म्हणा येतो म्हणे पाराव. येऊन दे रे. हा आला तू चांगलं झालं. हा चालेल चालेल. राम राम. बघा म्हणजे बघ हा, ते आले हे बघ, ये ना हा. बहिणीचा भाऊ आहे तर, म्हणजे यांची बहीण आहे. यांची बहिणी. हा सक्की बहीण आहे बरं का. हा चालेल ना, पाहू ना. हा हे बघ, हा नेवर नेवर भाऊ पण लय म्हातारा हो. म्हातार नाही फक्त काय झालंय ते होत्या तर वया माणसं तसं असं नाही नाही वाटत वय बरंच झालं म्हणतोय. तुला काय करायचंय तुझ्या बहिणीचं काय कमी आहे काय जाती गेंडे गांडाशी दिसते तुझी बहीण. अरे पण 2 लग्न झाले तिथे. हा झाले तुझ्या बहिणीचे हा, मग. आणि बाय, मग कोणतं काय वय कमी वय दोघांचे कमी नाही. जोड बसतोय चांगला जमलं. ये त्या काळे तुझी बहीणचे डवळे फक्त एवढंच आहे. हा? काय पोर आहे. हा तर मग काय करू यायचं टाकू माळ घालू. हा. हा मग तुझ्या बहिणी पाहू काय पोरं करू नाही पहिले काही नाही नाही नाही, काहीच नाही. पोरं होती का तिला मग काय बरं माल केले इतर द्यायला परत तरुण नाही तिला पोर बरोबर तुझ्या आहे. बहिणीला नाही तर हा, नाही तर तुम्ही घरी जाऊन या, नाही तर फोन करा. नाही नाही इथेच बोलू करू डायरेक्ट. असं का? हा ए तुझ्या बहिणी फोन कर बरं का. हा. हा करू. कर ना फोन अरे बहिणीला फोन कर ना. बाई कुठे बाई अरे हिरे बाई नाही आपण पाराव बसले तिकडे बहीण आहे गावाली. अरे तिकडे बहीण आहे नाव काय. सीमाई ना मी काय म्हणतोय हा. तुझ्या बहिणी फोन लावून बोलून दे बरं. हा लगेच लायचं ना. हा लाव. सीमा काय हॅलो इकडे ये गे बाई. कुठं पाराव पाराव पाराव. कोण पारावर आहे का हा हा आले लगेच पाहुणे आले. पाहुणे कशाला भेटायचे मग आता माहिती भेटायचे भेटायचे. हा आले लगेच एक जाता दिला राहायचा. हा लवकर ये. हा ठेव बोला ती बिचारी तिकडून हे बाय जरा थोडं व्यवस्थित बोलत आहे ना बहिणी. हा ना. लय कटाळा केला तो बहिणी गावाला बोलताना. नाही नाही, याला- इकडे येईल इकडे येईल याला बाराव येईल ती बोलता ना येईल. बरं का जडत झाली याला. पाहुणे पाहिले तुला जग नाही मला तू अशी काम आहे असं असं ये हा बाबरावने बोलवले तू अशी काय काम आहे त्यांना आता माहिती. बोलावली ना बाबा. मग बोलावली की नाही. बरं हा ते आले वाटतं आले आले ये. मग ते इकडे. बस हा. मला कशाला बोलवलं झालं बरं हे बघ मी पाहुणे आणते. तो भाऊ भेटला मला तर ते मला म्हणा असं तर काय म्हणा माझ्या बहिणीवर होता का मग तो म्हणा 2 तर झाले ते माझ्या बहिणीचे हा आता तिसरा व्यवस्थित असेल तर काय म्हणा बाबा म्हणलं पाहतो आहे चांगला आहे माणूस. पण मग करू नाही दुसरा तिसरा असा निघाला नाही, तर नाही. दुसरा सारखा नाही म्हणा. नाही नाही आता समजा. शेवट करेल तो त्याला बायको आहे पहिली तर त्याला कसं आहे ना पोरा स्वरासाठी करायचं. पोरासाठी अडचण. पहिली बायको आहे का हा पहिली पोरं व्हायला ना. पण तिची आहे का हो आहे तयारी तिची, हो. काय problem? तिच्यावर सल्ला घेतल्याशिवाय हे आला. भाऊ हे बाय तो हा. काय हरकत नाही नाही ना. नाही, सल्ला घेतला तिचा. हा चालेल. पण तिला नाही, सांगून उद्या- दिलं, हा तिला सांगून दिलं की ती म्हणे करा म्हणे. हे बाय तो काही दोष जास्त नाही तुला पोरं होतील ना पण. हा. हा पोरं झाले सगळं साईड मग तो पहिल्या बायकोला सोडून द्यायला बसलाय. नाही नाही, तुला थोडं पण हो, द्यायची. थोडं ते काही नाही. हा? ते 10-5 एकर नावावर करून देऊ आपण. विचार का? नाही विचार देऊन तिच्या नाही देऊ. नाही चांगली असेल तर दोघी सोबत राहू हा. वाईपट असेल तर मग पाहू हा पण ते तो आता ते सगळं काय करायचं. सगळं करा. न्याय तुला काय करायचं. हा, मग. बरं का बाबा सगळं करा पण हिच्या नावावर जमीन थोडीफार द्या. ए करतो म्हटलं तुला करतो ना तू मी. टेन्शन नको घेऊ. पण मला त्रास नाही झाला पाहिजे पहिले सगळं सांगून द्या मध्येच ती मी ना तुम्ही आहे हा. का? कसं आहे ना, आपल्या 2 रूम हा. आहे, दोन्हीकडे 2 हे बघ, एक दिवस तू कमी येतो वाटलं तर हा. हा पाहतो तुमचं चाळा बाळा कसं काय घरात काय चालत आहे वादात भांडण होतंय का नवरा बरं पाहत नाही कसं होत तुला पाहत नाही हा. तसं काय वाटलं आपण सेपरेट रूम मध्ये झोप वाटलं तर काय टेन्शन नको घेऊ. बाबूराव नाही, मी नाही ठेवू लागली हिला. हा, लावशील ना हा, हा चालेल एकदम राणी सारखं. भाऊ आहे तयारी तयारी मग काय 2 दिवसात तारीख काढून लगेच माळ घालून घेऊ लगेच हा? हा, उद्याच्या उद्याच घालून घेऊ उद्याच घाल. हा. घालते आजच
हा, मग आज मग काय मग काय नको वाट पाहता हा, तुला करायची तर वेळच झाले रे. आपल्याला कुठे लग्न करायचे हा. माळ घालायची एक दोन तुला त्याला काय वेळच होतं? झाले. लगेच बहिणीला लगेच ढकलायच्यात मागे. अरे 2 झालेले तो आले बाई मग काय झालं हं? आहे ना तरी तिसरे आहे ना येतोय ना मग आता तिसरा आला ना होऊन आलाय आपल्याकडे काय अरे म्हणते जेव्हा रे? तो बाई जेवत ना हं. तेव्हा तिला किती नवरे कर तू किती नवरे का? हा. म्हणजे सारखे नवरे पहिले उचलून कसं ती गाठी पाहिजे बुवा असं मी नांदा ते माणसाचं दोष आहे पण तुरी नवरे दोष नाही काय. हा काय एक होतं? असा वाईट होता तुला पुढं होतं हा. आणि एकाला पोर सरत काय येत माणसात नव्हता. होता त्याला माहित जरा दारुडे होता हो. हा, का? दारुडे होता. बरं हं, बरं चला ना मग हा. चला घ्या आलो घ्या तुम्ही चला बरं घ्या आता धरा तुम्ही आता हो आता धरा आणि जाऊ दे व्यवस्थित बाई ये बाई आता तो नवरा व्यवस्थित राह काय वाटलं तर आम्हाला फोन कर हा? जा बरं का सोय रे आपल्या तुम्ही काही काळजी करू नका आपल्या बहिणीला चांगलं वागवा हा वागवणार रे बाबा सोड जाऊ त्याला माझ्या आजा करू द्या आता माझ्या पोर सोर होत आता नाही मजा करताच दिली का? तुला बाचा लागत होय ना हा. पाय आता बाचा बरं, बरं. बरे बाय आता मस्त झालं पाय तो बहिणीचं लय भारी काम त्याचे राहिलं काय आता वावराव तू भेटला मला अरे देवासारखा भेटला. अरे बाबा हा, बहिणीचं काय? बहीण आई बहीण जर जवळ असली तर लोक लय बोलात रे लय बोलात अरे माझ्या तुझे- बाड खाऊ माझ्या बाड खाऊ अरे लय टुचका हा, मग- मी पार डोक्यात घेऊ पार ते झालं पण हा. तू कसा देवानी भेटला अरे ते देवालाच काळजी राहते हा. भाऊ. म्हणलं जा दे कोणाच्या द्वारा विचारात करावा बरोबर. बरोबर नाही कोणतं चांगलं हो त्याच्या मागे हा. आपलं चांगलं होईल बर चालेल मग झालं का हा. तू जाय तुझ्या घरी मी जातो माझ्या घरी चहा पाणी काही नाही काहीच नाही असं खात असते का बाबा कोणाचे चांगलं करावा तर लगेच चहा पाणी अरे. नाही. नाही नाही आता माळा झाली का नाही मग झालं चांगलं आनंदाची गोष्ट आहे तर तुला मी माणूस म्हणून येतो ना बर आपण इकडं हा. हे आपलं घर आहे ती घरातच असेल आता आवाज देतो तिला पण मग स्वभाव चांगला आहे ना स्वभाव चांगला आहे आनंदात राहतो मी दोघी पण एकदम खुश मला काय भांडायची जास्त सवय नाही भांडता येत नाही नाही मला ना मग ती काही भांडखोर नाहीये पण थोडस जरी कमी जास्त झालं ना होत राहत थोडस हे करून घ्यायचं ऍडजस्ट पण सहसा नाही चंपा अरे ये ना बाहेर इकडे तांब्यावरून आण मग आता हे आणले ना करून कोण तुम्ही लगेच बायको पण करून आणली काय अरे मग आता हे बाय तुला सांगितलं होतं परिस्थिती अशी आहे. आपल्याकडे एवढी प्रॉपर्टी मग आपल्याला बायको करावंच लागेल नाही ना हसत येते ती काही नाही हसत येते आणि आपल्याला वारसदार नाही ना प्रॉपर्टीला मग आता पोरासाठी करून आणली साडी बिडी तुम्हीच घेतली वाटतं तिला नाही नाही अहो, तिच्याकडे होती साड्या भारी आहे तिच्याकडे पहिल्यापासून मी हा. अशीच आहे. राहणे मान पहिल्यापासून आले आता चांगलं एवढी प्रॉपर्टी तर चांगली 10-12 पोरं काढा हा एवढे नाही हो 2 पोरं झाले म्हणजे बस नाही, असं आपल्याला आता तुम्ही लग्न हा बा. केलंयच आहे ना हा बा चांगलं सांभाळून घ्या आनंदात राहा दोघी जणी हं? बरं का ये चल घरात चल मग तू चल 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 घास काढते थांबा हम्म. ये बाई हे पाय बरं वाळून त्याला नाही या आतमध्ये हे बा पाहिलं का तिनं कसं स्वागत केलं आनंदात ती काही एवढी नाराज नाही मला नाही, म्हणजे पहिल्यांदा स्वभाव माहित नाही 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 अहो तिला वाटतं आपल्या प्रॉपर्टीला वारसदार पाहिजे मी तिला आधी मग समजून सांगितलं तेव्हा त्या परवानगी घेतली तेव्हा मी पाहिजे तिच्या नादामध्ये मला विसरून जाऊ नका तुला कसं काय विसरल मी हा तुला सांगेल ना तुला विसरणार नाही रात्री आपल्या खोलीमध्ये झोपायला या आणि मग आता हे असं नाही ना चालणार. अहो पण तेव्हा ना असं काय करताय आता ते तुम्ही 2-3 दिवसांनी जा ना आता तुम्ही लगेच तिकडे जाणार झोपायला तिच्या खोलीमध्ये तर अरे मग आता या बा नवीन लग्न हे झालं मग आता जावंच लागेल 8-1 दिवस 8-1 दिवसाने येईल परत तुझ्या घरचे 7-8 दिवस आव नको मला नाही जमलं तसं ते येते तुझ्याकडे 10 दिवसांनी हा मग मला केलं अरे, नसतं ना तुम्ही अहो, तू थांब थोडासा दम काढ ना मला माहिती आता मी ती माझ्याकडे तू उतरी होणार नाही, मला माहिती अरे थांब 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 रडू नको रडू माझ्याकडे नको थांबा 10 दिवस रडू नको, रडू नको, रडू नको. एक काम रडू करा नको तिच्याकडेच राहा अरे, जाते तू माहेरी. काय काळजी करू नको बर का हे बा तुझ्याकडे आपण मी
तुझा 9 वर्ष तुझ्या बरोबर होतो ना मी, 9 वर्ष होतो. मग आता 8 दिवस तिच्याकडे गेल्याने काय फरक पडणार आहे? 9 वर्ष तुम्हाला बोलणं झालं ना, मग आता तो इकडं सारखं तुम्हाला बोलायची गरज नाही, मूल नाही झालं म्हणून. त्यांनी तर ए, सांगितलं थांब, मला. थांब. मी सांगितलं तिला मूल नाही झालं असं आता काय करता? नाही. तू काय काळजी करू नको. 8 दिवस आपण त्या रूम मध्ये राहू. तिला काय ती तेवढी समजदार आहे, समजून घे ती बरं का, समजून घे. तिला काय लागतं ते हे बघ, मस्त तुम्ही. ही नवीन आहे, नवीन पोर आहे, राहिली पाहिजे आपल्याकडे. म्हणजे तुला आनंद वाटला पाहिजे. तुमचं लय जीव अडकले ना तिच्यामध्ये. अरे अडकला नाही. आता मग ती आली नवीन 8-10 दिवस राहू दे तिच्या बरोबर. मग ठीक आहे. चल आम्ही ना, मला तिला दाखवून आणतो एकदा. तुम्हाला यायचंय का? चालते का तू? जेवण नाही केलं. नाही नाही. बरं मग आता करा, दोघी जणी जेवण करा संगजण या माळ्यात. चालेल. मी जातो पुढं. नाही तर मग स्वयंपाकावर तिकडे सोबतच गेलो असतो ना. मला थोडस काम आहे गावात. नाही तुम्ही जावा गावात काम आहे मी मला. येते तिला घेऊन मळ्यात. चालेल ठीक आहे, या लवकर. मी काय बोलते, जेवण बिवण तुला येतं ना? हा, एवढं खास नाही, पण थोडंफार येतं. खास नाही म्हणजे बरोबर येत नाही. त्यांना सांगेल तसं मी, मला जेवणात काय येतं काय नाही. भाकरी बिकरी तर येतात चुलीवरच्या. भाकरी नाही करत. पोळ्या येतं मला. चुलच आहे आमच्याकडे फक्त, म्हणजे चुलीवर नाही येत गॅस मला. आहे, सिलेंडर संपलेलं आहे. हा मग ते भरून आणायला सांगा ना, मी चुलीवर नाही करणार, मी गॅसवर कर. बरं बाई, लेस आतापासूनच हे नाही ते नाही. चालतंय मग, चल मग जेवण करूया आपण, मग नंतर जेवण मग जाऊ मळ्यामध्ये जाऊया मग. ये. चंपे हा, ए पिशवी घे. चालतं आपल्याला तो बाजार करून आणायचा आहे किराणा. बाजार करून आणायचंय. हा ना, किराणा बाजार नाही राहील. आणि मग ये सीमा, ती राहील एक ठिकाणी. जाऊ हा, दे. तुम्ही दोघं जा. हा, तिला स्वयंपाक बिपाक करायला सांग काहीतरी. आम्ही सांगितलं काय काय स्वयंपाक करायचं ते. चालतं पटकन. तू राहशील ना घरात एकटी? हे बा, मी नाही राहणार, मी मैत्रिणीकडे जाणार आहे आज. दुकान बंद होईल बरं का परत. मी जाते तिच्यावर थोडा वेळ. 1 वाजत आला. नाही तू थांब घरामध्ये, आम्ही आल्यावर जा. ठीक आहे. चाल. तुम्ही कधी येणार आहे बरं? आम्हाला आता 2 तास लागतील. दरवाजा लावून बस. हा, आम्ही आलो. हा. चला लवकर तरी सांगायचं, लवकर गेलो अहो, होतो. मला ते आता कळलं किराणा नाही राहील. गेले काही. त्यांना बघतच होता का? छान आहे, तुला बघितलं मगाशी गेली आता 2 तासांनी त्यांना घेऊ. आज तर लग्न झाले, आता कसं काय लग्न? हा तुला तर देईन मी, पण मी त्याला काय सांगणार माहिती का, मला पोत करून दे खूप मोठी सोन्याची, आणि 4-5 अंगठ्या करून दे. काढून घ्यायचं हा ना, ती बाई तिची तू रागाव दिसते रे. काय नाही काय काय आज सारखी मला बोलत होती, तुला स्वयंपाक नाहीत का, तुला हे नाहीत का? दार लावली टाकलं का? काय द्यायचं काय काय नाही मी आलो. मी कोण वा 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 वा, काय ग बाई, रंग उधळलेस, रंग उधळलेस तू. काय 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 हा कोण आहे माणूस? मी गावाला गावाला? या इकडे या, इकडे या, इकडे या. या जरा इकडे या. गावाला आणि आम्ही घरात नसताना लग्न झालं ना, अभिनंदन करायला अभिनंदन. अभिनंदन, हे असं अभिनंदन असतं का? मला सांगायचं, मी ना पुढे गेलो ना असं अभिनंदन करतो. मला हात लावायचं नाही, समजलं ना? माझं सर्व वा ग वा, चांगले गुण दाखवलेस. हा, चांगले गुण दाखवलेस. काय आणलं पाहिजे तुमच्यासाठी, बरोबर ना? आणि दरवाजा लावून अभिनंदन करताय तुम्ही. ही कोणती तुमची पद्धत? पळून जाऊ नका, समजलं ना? पळून जाऊ नका. हा, ते काय झालं, नवीन लग्न झालं ना, हा शुभेच्छा द्यायला आले. शुभेच्छा. लग्न झालं का मग तुमच्या शुभेच्छा काय आणि कसं ना सगळं काय ऐकत होते, समजलं ना? थांब, मी आहे ना माझ्या नवऱ्यालाच फोन करून बोलावून घेते. त्यांना कशाला बोलते आता मला? नाही तुझे रंग कसे आहेत ना, त्यांना दाखवलं लय गरजेचं आहे. लय मला टाकून त्यांनी आहे ना
तुला हे केलं ना, तुझ्याशी लग्न केलं पोरं होण्यासाठी. म्हणजे तू पोरं ठेवशील वय. आमचं नाव. बरोबर. हॅलो, हॅलो, अहो कुठे आहेत? हा येऊ राहिलो घराकडे येऊ राहिलो. लवकर आलो, लवकर आलो. या ना, तुम्हाला एक चांगलं सरप्राईज हा, हा, आलो, आलो. आता येईलच नवरा. आलात का? काय झालं? या, दोघांचे बघा कसं दोघांचं चाललं होतं. हे करा तो लग्न शुभेच्छा द्यायला. आता बघा. बरं आम्ही नंतर काय काय आलो तू? ऐका, अहो, थांब. अहो, हिचा प्रियकर येतो, प्रियकर. की काय पण सांगते आता. ही दुपारी पण मला खूप टॉर्चर करत होती की असं होऊन द्यायचं, काही नाही, दम नाही, असं काहीतरी फालतू बोलत होते. आणि हा माझ्या गावाकडचा आम्हाला भेटायला आला तर काय थोडं झालं गप्पा गोष्टी, तर हिला लगेच संशयाला दरवाजा लावून गप्पा गोष्टी चालल्या दरवाजा लावून? आणि दरवाजा उघडा सांगितलं ना की दरवाजा लावून घेऊन मध्ये बस म्हणून. नाही, याच्या कोपऱ्यामध्ये यांचं चाललं होतं असं अरे. समजलं? हा? पकड, गेला पडून तो, बघितलं? पळाला ना? आरामखोर आहे तो, पळाला तो. हा? काय का? काय रे, खोटं बोलतेस का? खोटं बोलतेस? त्या बाबूराव मी फोन करतो. काय ते बाबूरावला फोन? त्यांनी चालली होती ना ही सटवी, त्याच्याच घरात घाला हिला. हॅलो, बाबूराव पुढे अहो नका. हा? का बोलू नको? लवकर या मग घरी कणी ते काय आहे? काय अरे ते तुम्ही तिला जमून पडलंय, अवघड झालं, डोक्याला ताण झाला. काय बाबा झालं काय इकडे या. बाय जमत नाही. नाही घरी या लवकर. बरं आलाय. हम्म. तिच्या भावाला तो नाही तुझ्या मागं लागून गोरी गुमटी आणि करा ना, अजून गोरी बायको करा, अजून पोरा काय म्हणते बायका करा ना, अजून करा. मला काय माहिती? हा? काय झालं बोल ना. आलात का? या. काय? काय दादा आपल्या गावाकडच्या माणसाला ही बाई संशय घेऊन राहिली. बोलते की अरे तो नाक पुढं नाही मला नाक. हा. काय झालं थांबा मला विचारले काय झालं पाहुणे. अहो आम्ही दोघं बाहेर गेलो बर आणि हिनं शिरप्याला बोलवलं कारण दार लावून बसल होती. असं असं चाललेलं कोपऱ्यात, हा. समजलं? ही संशय किती संशय घेते, संशय नाही. प्रियाकडे ती जातो. दार लावून कोणी आणि बसल का? काय म्हणतात माहितीये का, त्याला नाही झालं तरी चालेल, माझ्यापासून तुला पूर होईल, तू टेन्शन घेऊ नको, मी तुला रोज भेटायला येईल. यांचं मी ऐकलं माझ्या कानानी. हा? असं काहीच नाही बोलले, फक्त तू आश्चर्यच हे अशी करून दिली का आम्हाला काय वाईट? बघा, जा, तू टाकली असेल बाई. ही बाई समज आणि जाऊ देते की नको हे बाबूराव, हे काय बाबूराव. तू खान करायचं नाही काय हा? खानदान. अरे इतके 2 नवरे झाले हा तिसरा करून दिलाय. अरे म्हणून दिलता तिथं म्हणलं चांगलं होईल म्हणून दिलता. अरे मला म्हटलं नाताला आजची लेकी बाईचं काय अरे चांगलं करून द्या. बहिणीनं मला नाक नाही ठेवलं रे. अजून 10 जणी गेले ना तर ही कुणाकडे राहणार नाही, याच्याकडे नाही राहायचं, तुला काय लग्न उपयोग करायचं. झाला बाबाराव तू म्हणला म्हणून मी दिली. काय वाईट त्याचं मला सांग बरं. अरे लय भारी होतं. ही बाई अरे वा. मला तीच संशय नाही. पण मंडळीनं चांगलं बघा, सहकार्य केलं. वरून मलाच नाव आठवते, मी 9 वर्ष अरे. काढले माझे संसार एकाच माणसाकडे. तू पण दिल नाही का आहो, कोणता प्रश्न आहे? मग तुमचं बघा ते. झोपायला जा म्हणे ती म्हणे हा. ते त्याला काही अडचण नव्हती. तिनं कोणतीही कटकट केली नाही आमच्या पण हिला करत काय होतं दुसरा माणूस बोलवायचा. काय आपला नवरा केला होता हा? म्हातारपणी. याच्याकडे काढून. तुला आवडत होता का हं? तसं काही नाही आवडत मग? होता, पण मग कसं काय केलं तू लग्नाचं शुभेच्छा द्यायला असं फक्त असं केलं त्यांनी. बाकी कोण तू दुसऱ्या ना खोटं बोलते, शेरपत्ता काय गळ्यात गळा घालून होते हे. नाही, ही काही सांगते शिल्पत फक्त बोलणार. जाण्यात तो नाही म्हणतो नांदवाय तुला अरे ए, बरं घेऊन जाय बाबू घेऊन जाय जा. हा. बहिणीनं काय लग्न व्हायला हा. मी सांभाळ केला हा, वर. हा. हे काही कर तू चल आता चौथा करायचा की हा करू दे हा? नाही तर का काढायला सवय चाल म्हणजे आपण काय असं काय राहिले असते आपण. नाही काय जा, आता नाही, असं- नाही, नाही. आम्ही आहे ना दत्तक आणू, दत्तक आपण एक काम करू, आपण दत्तक आणू त्यापेक्षा हे अशी झिंगट ठेवण्यापेक्षा आहे ना, आपण दत्तक आणू, त्याला सांभाळू, लहानाचं मोठं करू. मला संशय आला होता हिनं 2 नवरे टाकले मग आता हे हा लगेच हा म्हणली ती जाऊ दे आता. नाही, तुम्हाला तसंच पाहिजे, समजलं ना, तसंच पाहिजे तुम्हाला. जा, अजून जा बॅकेकडे जा. नाही जाऊ दे आता मग चल आता जा, आता राशन घेऊन या, मला नाही यायचंय. चल येतो मी घेऊन. बरी खोड मोडली, लय बायका करायचं होतं, लय पोरं पाहिजे होती ना, तसंच पाहिजे.